श्री स्वामी समर्थ. नमस्कार. थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळलं असेल की आजची आपली रेसिपी कोणती आहे. कांदा टोमॅटो न वापरता चटपटीत अशी कारल्याची भाजी. कारल्याची ही अशी भाजी खरंच खायला खूप अप्रतिम लागते. सो चला तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपले साहित्य: सुकं खोबरं, शेंगदाण्याचा कूट, गूळ, धनेपूड, हळद, कांदा लसूण मसाला, आमचूर पावडर, हिंग, लाल तिखट, राई जिरे, लसूणच्या 10 ते 12 पाकळ्या. इथे मी पाव किलो सफेद कारली घेतली आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे आहेत कोथिंबीरची देठं. त्याने चव आणखी छान येते. आता इथे आपण कारली अशी गोल काप्यांमध्ये चिरून घेऊया. कारली खूप जास्त जाडसरी नाही ठेवायची किंवा खूप पातळही नाही. व्यवस्थित अशी मीडियम पातळ आपण कापं तयार करून घेऊया. आता इथे जून बिया आहेत कारल्यामधल्या, तर आपण सगळं काढून घेऊया. आणि बाकी ज्या काय कवळ्या बिया आहेत त्या काढायची गरज नाही, तर तशाच आपण भाजीमध्ये घालून भाजी बनवू शकतो. आता इथे आपण कारली सगळी एकत्र करून त्याच्यावरती छान मीठ घालूया आणि मीठ घालून त्यांना 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालूया. कारली पाण्यात भिजतायत तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करूया. त्या वाटणासाठी आपल्याला घ्यायचं आहे लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीरची देठं. हे सगळं एकत्र वाटून वाटण तयार करून घेऊ. तेल घालायचं आहे. कारल्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्त घालावं लागतं. तेलामध्ये राईची जशी फोडणी दिली की ते आपण वाटलेलं वाटण आहे ते टाकून ते छान तेलात परतवून घेऊया. मसाला परतून झाला की कढीपत्ता घालूया. आता इथे आपण घालूया हळद. हळद घातल्यानंतर घालायची आहे धनेपूड, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हिंग घालूया, आमचूर पावडर आणि सगळे मसाले छान तेलामध्ये असे परतून घेऊ. आता इथे मसाले बऱ्यापैकी तेलात परतले गेलेत. मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण कारली घालूया आणि छान कारल्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मीठ घालायचं आहे, पण थोडं कमी घाला, कारण आपण पहिली कारली मिठाच्या पाण्यातच भिजत घातली होती. मीठ घातल्यानंतर थोडंसंच नावाला पाणी घालायचं आहे. पाणी घालून झालं की 10 ते 15 मिनटं आपण कारली शिजायला ठेवू. आता इथे 60% कारली शिजलेली आहेत. साधारण कारली शिजल्यानंतर त्यात गूळ घालायचा आणि पुन्हा थोडंसं परतवून तो आपण झाकण घालून एक पुन्हा 5 ते 6 मिनटं शिजवायला ठेवू. आता इथे आपली कारली बऱ्यापैकी शिजलेली आहेत. व्यवस्थित त्यांना सगळा मसाला लागलेला आहे. बघू शकता किती छान दिसत आपली कारल्याची कापं. शेंगदाण्याचा कूट घालूया आणि शेंगदाण्याचं कूट घालून थोडंसं व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा एक 5 मिनटं त्याला वाफ काढून घेऊ. पुन्हा थोडं 5 मिनटं शिजवून घेऊ. आमच्या घरात ही कारल्याची भाजी सगळ्यांना अतिशय आवडते. माझा मुलगा तोही खूप आवडीने खातो. रेयांशला ही भाजी खरंच खूप आवडते. त्याला ही भाजी खाताना नेहमी असं वाटतं की मम्मा तू तोंडलीची भाजी बनवली आहेस का, तशीच चव येते. आता इथे आपण पुन्हा थोडीशी भाजी 2 ते 3 मिनटं छान वाफवून घेतली, शिजवून घेतली. बघा अजिबात खाली लागली पण नाही आहे आणि एकदम सुंदर अशी आपली कारल्याची भाजी इथे तयार आहे. सो तुम्ही सगळ्यांनी नक्की आवर्जून ट्राय करा. झटपट पटकन बनणारी अशी न कांदा टोमॅटो वापरलेली कारल्याची चटपटीत भाजी. काळजी घ्या. बाय बाय.